सोलापूरमध्ये ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा उत्साह दिसतोय। सकाळी मानकरी असलेल्या हिरेहब्बू यांच्या वाड्यामध्ये विधिवत पूजा पार पडल्यानंतर मानाचे 7ही नंदीध्वज नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडले। सोलापुरातल्या विजापूर वेस इथं मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं या मिरवणुकीचं स्वागतही करण्यात आलं। जवळपास 900 वर्षांपासूनची ही परंपरा चालत आलेली आहे। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होते। यात्रेचा खरं तर पहिला दिवस आहे आणि तैलाभिषेक म्हणून पहिला दिवस जो आहे तो साजरा केला जातो। खरं तर एकूण 5 दिवसांची सिद्धेश्वर महाराजांची ही यात्रा आहे आणि या 5 दिवसामध्ये वेगवेगळ्या विधी आणि परंपरा ज्या आहेत त्या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 900 वर्षांहून अधिकची परंपरा जी आहे ती सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला आहे आणि 5 दिवसांमध्ये खरं तर मी जसं म्हणालो की सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा म्हणजे महाराजांचा जो हातातील जे योगदंड होतं त्या योगदंडाचा प्रतिकात्मक विवाह सोहळा जो आहे तो या यात्रेच्या निमित्तानं पार पडत असतो। खरं तर यात्रेतला पहिला दिवस जो आहे तो हळदी आपण ज्या पद्धतीनं लग्न कार्यालयात करत असतो तसं हळदी म्हणूयात किंवा त्याला तैलाभिषेक आणि कन्नडमध्ये यन्नीमज्जन म्हणून जे आहे ते पहिला दिवस साजरा होतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षता सोहळा जो आहे तो सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिर परिसरात असलेल्या अक्षता सोहळा या ठिकाणी परत असतो। सिद्धेश्वर महाराजांच्या या तैलाभिषेक सोहळ्यासाठी जे 7ही मानाचे नंदीध्वज आहेत ते हिरेहब्बू वाड्यापासून सकाळी पूजा झाल्यानंतर बाहेर पडलेले आहेत आणि हे 7ही नंदीध्वजाची मिरवणूक जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूर शहराची रक्षा व्हावी या निमित्तानं असं म्हणत शहराच्या आजूबाजूला जवळपास 68 लिंगांची स्थापना जी आहे ती केलेली होती। या 68 लिंगांची नगर प्रदक्षिणा देखील या यात्रेच्या निमित्तानं होत असते आणि हे सगळे 7ही नंदीध्वज जे आहे ते बाहेर निघाल्यानंतर मिरवणुकीच्या मार्गानं तैलाभिषेक मंदिरात पार पडल्यानंतर या 68 लिंगांची प्रदक्षिणेसाठी शहरातल्या वेगवेगळ्या भागात जातात आणि 68 लिंगांची प्रदक्षिणा जी आहे ती या ठिकाणी होत असते। आपण या ठिकाणी बघताय मानाचे 7ही नंदीध्वज जे आहेत आता विजापूर वेस परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। एकूण 5 दिवस ही यात्रा चालणार आहे आणि यात्रेचा पहिला दिवस तैलाभिषेक सोहळा जो आहे तो या निमित्तानं पार पडतोय आणि सोलापुरातल्या विजापूर वेस परिसरामध्ये आपण या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं स्वागत होताना यात्रेचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।